अस्सल पारंपरिक मराठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची पाककृती आणि त्याचबरोबरीनं फलटण वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, या घराण्याच्या वास्तू परंपरा, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे झालेले संस्कार अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करणारं पुस्तक सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी बनवलंय. अक्षरदालनकडून प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची माहिती सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे पुस्तक म्हणजे शाही मेजवानीचा खजिना आहे. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौभाग्यवती महाडिक यांचा माहेर असलेल्या फलटण वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या नावाचं माहितीपूर्ण सचित्र पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. या पुस्तकात सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या माहेरच्या घरातील एकत्र कुटुंब पद्धती, शिस्त, संस्कृती, माणुसकी आणि एकोपा यांची शिकवण तर आहेच, शिवाय नाईक निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक आणि खानदानी पाककलांना उजाळा दिला आहे. नाईक निंबाळकर घराण्यातील शाही पदार्थ कसे बनवले जातात याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. अस्सल महाराष्ट्रीयन विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांची पाकक्रिया, साहित्य आणि कृतीसह या पुस्तकात दिली आहे. त्यामुळे दर्दी खवये आणि पाककला प्रेमींना हे पुस्तक नक्कीच आवडेल असा विश्वास सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नाईक निंबाळकर परिवाराचा इतिहास, वंशावळ, त्यावेळीची जीवन पद्धती, वाठारमधील भव्य वाडे, नाईक निंबाळकर घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष आणि अभिमानास्पद घटना, तत्कालीन मराठा साम्राज्यामध्ये वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचं योगदान अशा विषयांची या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे. स्वाद म्हणजे आमच्या घरातल्या खाण्याचा, आमच्या सगळ्या अन्नपूर्णांच्या माध्यमातून केलेल्या सगळ्या रेसिपींचा ह्याच्यात उल्लेख आहे आणि त्याच्याबरोबर वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास आहे. त्यामुळं असं सगळं मिळून आम्ही हे पुस्तक आणलेलं आहे. नक्कीच सगळ्या वाचकांनी ह्याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे. एक आगळं वेगळं पुस्तक आहे. खूप वेळा बघितलं की नुसतं इतिहासावर पुस्तक असतं किंवा नुसतं खाद्य संस्कृतीवर असतं, पण आम्ही एक कॉम्बिनेशन करून हे पुस्तक प्रकाशित करतो आहे. त्यामुळं माहेरचं काहीतरी मी आणू शकले ह्याचा नक्की आनंद आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा हीच विनंती. धन्यवाद. सौभाग्यवती महाडिक यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत नुकताच या पुस्तकाचा पुण्यात प्रकाशन सोहळा झाला. हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्तावेज नसून तत्कालीन इतिहासाची आणि खानदानी जीवनशैलीची माहिती देतं. सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या आईवडिलांसह त्यांच्या घराण्यातील काकी, आजी, बहिणी, भावजय आणि नव्या पिढीतील सुना आणि नातवंडांपर्यंतची वंशवेल या पुस्तकातून मांडली आहे. नाईक निंबाळकर घराण्यातील 16व्या शतकापासूनच्या अनेक पिढ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचा थाट आणि संस्कृती जपली आहे. अत्यंत अडचणीतनं त्याने आपल्या घराण्याचं जे काही वैशिष्ट्य टिकवून ठेवलेलं आहे, त्या धकाधकीच्या काळातला इतिहास हा म्हणजे खरोखर वाचण्याजोगा आहे. आणि त्याच्यावरचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्यावरची काव्य ही फार वेगळ्या पद्धतीनं झालेली आहेत. माझ्याच्यानं ती होऊ शकलीत. आणि आज एक हिस्टोरियन शाहीर म्हणलं की काहीतरी ऐतिहासिक लिहावं वाटतं. आणि सईबाईंच्या माहेरचं आहे काव्य, शिवछत्रपतींच्या सासरवडीतलं आहे हे काव्य. त्यामुळे हे पुस्तक बघून त्याच्याशिवाय त्यांच्या घराण्यातील अलीकडच्या काळातील गेल्या 70च्या दशकापासूनच्या चांगल्या सुगृहिणी म्हणतो, ज्या गृहिणी अतिशय पाककला निष्णात होत्या, तर त्यांच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला या पुस्तकात बघायला मिळतील. काळाच्या ओघात अनेक पदार्थ लुप्त पावतायत. अशावेळी या पुस्तकामुळे चवीचा हा अनमोल ठेवा नव्या पिढीतील अन्नपूर्णा गृहींना समजेल असा विश्वास सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला. नव्या पिढीला हे चविष्ट पदार्थ बनवण्याची माहिती आणि प्रेरणा मिळावी यासाठी हे रेसिपी बुक उपयुक्त ठरेल असंही सौभाग्यवती महाडिक म्हणाल्या. या पुस्तकासाठी शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम तथा राजू राऊत यांनी इतिहास लेखन केलंय, तर इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी वाठारकर नाईक निंबाळकर घराण्याचे इतिहासातील महत्त्व आणि वाठार गावाचे भौगोलिक स्थान, महात्म्य याबद्दल लेखन केलंय. तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
कोल्हापुरातील सुचित्र ॲडव्हर्टायझिंगचे विशाल कुमठेकर यांनी या पुस्तकाची रचना, सजावट आणि छायाचित्रणाची जबाबदारी पेलली, तर अक्षरदालनचे श्री अमेय जोशी यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. हे पुस्तक कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील अक्षरदालनमध्ये आणि छत्रपती ताराराणी चौकानजीकच्या भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुस्तक घरपोच मागवण्यासाठी 77 96 64 64 23 किंवा 96 73 81 92 92 या नंबरशी संपर्क साधावाचं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलंय. पत्रकार परिषदेला विशाल कुमठेकर, अमेय जोशी उपस्थित होते.